अप्रतिम फलंदाज आहे. 6 ओव्हरची पुन्हा मॅच सुरू होते. पहिला सेमीफायनल, व्हेरी फर्स्ट बॉल. दुमालच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेटची शक्यता जरूर आहे आणि ती मिळाली देखील. पहिल्याच बॉलवरती परतावा लागेल. सूरज केनेला मैदानाच्या बाहेर. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, टॉप एज आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात ही पहिली विकेट बर्फानी बाबा टीमची मिळवलेली आहे. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती सेमीफायनल ला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती दुमालने घेतली आहे सूरज केनेची विकेट. चला दीपक मडवी थोडं सहकार्य करा. आपण बॅटर लगेचच पाठवून द्या, जास्त वेळ घेऊ नका. मनोज घाटाल लपटी हा देखील बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट येत ना. मी ते स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, टॉप एज आणि स्वतः रितेश जुमालनं तिथं पकडला जेल. हा पहिला मोठा धक्का लागत असताना बर्फानी बाबा टीमला या मॅचमध्ये जबरदस्त ही लढत होईल. दोन चांगल्या टीम आहेत. दोन चांगल्या टीममध्ये एक चांगला मोठा संघर्ष जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थोडासा वेळ आपण कमी खर्चित कराव्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जसा बॅटर बाद होईल पुन्हा पुढे जो त्याच्या नंतर बॅटर जाणार असेल त्यांनी लगेचच रेडी देखील राहायचं. फिल्डिंग जर आपण बघितलं तर आपल्याला पुन्हा एकदा जो स्लीपर कव्हरला होता फिल्डर पवन त्याला पुन्हा इनफिल्ड मध्ये आणलेला. ऑन साइडला 2 फिल्डर आपल्याला इथं पाहायला मिळतील. यावेळेचा हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्याच्या नंतर बघा किती कॉन्फिडेंटली क्रिकेट खेळत असताना माफ करा उजव्या हाताचाच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅटर जो आहे तो मात्र अजूनही आलेला नाही. ऑलरेडी ऋतिक मैदानामध्ये आहे, त्या अनुषंगाने ही रणनीती असावी. आणि इथनं हा देखील चेंडू आपण डॉट बघतो. स्कोरवरती रन्स अजिबात आपल्याला सध्या तरी कुठल्या प्रकारची संधी देताना पाहायला मिळत नाहीये. बॉलर सुंदर चेंडू विकेट मिळवून देणारा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर होता. यष्टांच्या मागे झालेली चूक. प्रितेश यष्टांच्या मागे धाव मिळणार नाहीये. विकेट अजून एक मिळाली असती. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना षटकामध्ये बघतो आपण रितेश धुमाल कामतगरचा खेळाडू आहे. प्रतिम त्याची बॉलिंग आपण पहिल्या देखील दिवशी बघितली होती. महेंद्रच्या अगेन्स्ट काय क्रिकेट खेळला होता. चॅलेंज स्पोर्ट्सनं कमी धावा त्या देखील रोखल्या होत्या इव्हिनिंगच्या अंतिम मॅचमध्ये. बॉटमांचा सुंदर वापर द्यायचा हा फटका भरपूर वेगाने तिकडे फिल्डर पोहोचलाय. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव येत नाही. पहिली मिळते. पहिली धाव मिळवण्यासाठी बरेचसे चेंडू खर्चित झाले. 4 बॉल खर्चित झाले पहिली धाव बनवण्यासाठी. विकेट देखील सूरज केनेची स्वस्त्यामध्ये 0वरतीच सूरजला बाद केलं होतं रितेश धुमालनं. पहिली सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळतं दोन टीममध्ये. बर्फानी बाबाच्या अगेन्स्ट चॅलेंज स्पोर्ट्स. लेफ्टी बॅटर साकिंग एंडला जसे येतात आपण बघतो. फिल्डिंग जर बघितली स्क्वेअर लेगमध्ये डीप आहे. बाउंड्री रायडर्स आपल्याला योगेश पाहायला मिळेल आणि बरोबर लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मध्ये पवन केने सध्या तरी पेट्रोलिंग करतोय. नेक्स्ट बॉल घेऊन तयार धुमाल. कमी गतीनं फटका व्ही शेप मध्ये खेळला. टायमिंग मिस टायमिंग आहे. तिथं पोहोचलाय. फिल्डरचा चांगला प्रयत्न. अतिशय सुंदर झेल तिथं आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डरच्या माध्यमातून बघतो आपण प्रशांत आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना बर्फानी बाबा टीमला.
टू बॅक इथनं विकेट येत आहेत. यावर मध्ये बघतो आपण चांगली बॉलिंग सध्या तरी पाहायला मिळते आपल्याला. रितेश धुमालनं चांगली बॉलिंग केलेली आहे. नवीन बॅटर अजून एक लेफ्टी गेला संदेश केने आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गुरसईचा हा देखील एक अप्रतिम टॅलेंटेड खेळाडू लेफ्टी बॅटर आहे. स्ट्राईक रेट त्याचा आपण बरेचशा वेळा बघतो जेव्हा जेव्हा खेळतो त्याचा खूप सुंदर असतो आणि स्ट्रायकर बॅटर देखील. बघूया त्याचा खेळ कसा होतो या मॅच मध्ये. धुमाल नेक्स्ट बॉल घेऊन तयार. आको टप्पाचा जरुरी आहे. पुन्हा एकदा पोल केला डीप मध्ये. पवन फक्त बघत राहील. आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली. मगाशीच उल्लेख केला की जेव्हा जेव्हा संदेश खेळतो त्याचा स्ट्राईक एक अतिशय सुंदर असतो आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला विस्फोटक फटका, हा पहिला सिक्सर. बरपणी बाबा टीम जी थोडीशी बॅकफुटला पहिल्यावर जरूर होती आणि या 6 धावेने पुन्हा कमबॅक. या सिक्सरच्या मदतीने संघाची आपण बघतो स्कोर बोर्ड होती रन्स आहेत. संघाची धावसंख्या आहे 7. 2 खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अजय पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर चॅलेंज स्पोर्ट्स सध्या तरी नाणेफेकीचा खोल जिंकून त्याने स्वीकारलेली आहे बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट जरूर गमावल्या. मग आता 6व्या चेंडूवरती सिक्सर मारून पुन्हा मॅचमध्ये कमबॅक केला संदेश केनेनं. साकिंग येईल आता आपल्याला पाहायला मिळेल बॅटर मनोज. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या यावेळेस अजून एक विकेट मिळते. फलंदाज बाद. चांगली बॉलिंग करत असताना अजय पाटीलनं घेतली पहिल्याच बॉलवरती विकेट. विकेट इथनं तिसरी गमावलेली आहे बर्फनी बाबा टीमनं. सध्या तरी थोडासा बॅकफुटला अजयनं पहिल्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग केली होती महिंद्रा स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट. जेव्हा संघ थोडासा बॅकफुटला होता तेव्हा त्यानं 3 विकेट घेऊन पुन्हा एकदा टीमचा पूर्णच्या पूर्ण कमबॅक करून दिला होता आणि अजय पाटीलच्या हातामध्ये पुन्हा जसा चेंडू सोपवला त्यानं पहिल्याच बॉलवरती घेतलेली विकेट. नवीन बॅटर टीमचे कॅप्टन दीपक मडवी गेला मैदानाच्या आतमध्ये. बर्फनी बाबा संघाकडे बॅटिंग जरी खोलवरती असले बरेचसे त्यांचे प्रमुख खेळाडू टीममध्ये नाही. सागर असतील, अक्षय पाटील देखील टीममध्ये नाही आहेत. ग्रामीणच्या देखील माझे सूरज पाटील बाहुबल देखील टीममध्ये नाही आहेत. म्हणून तिथे देखील पोचावं लागतं ग्रामीणच्या मॅचला.
त्या अनुषंगाने बघतो आपण आता सध्या तरी या मॅचमध्ये संदेशला आपण इन ॲक्शनमध्ये बघितलं. संदेशच्या बॅटमधून पहिलाच बॉल खेळत असताना त्यांनी सिक्सर वसूल केला आहे आणि आता टीमच्या कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दीपक मडवी समोर तयार. फटका सुंदर आहे, इनसाइड आउट डीप मध्ये फिल्डर आहेत, विकेट इथनं मिळेल. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा मोठा धक्का लागत असताना पुन्हा इथनं या मॅच मध्ये बर्फानी बाबा टीमला दीपक मडवी टीमचे कॅप्टन बाद. तर सागर पाटील नवीन बॅटर्स आल्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी परिस्थिती बघतो आपण बर्फानी बाबा संघ थोडासा बाकपुटला जरूर आहे. आता बॅटिंग खोलवरती स्ट्रॉंग आहे. 4 विकेट्स तर गमावलेल्या आहेत. 7 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजय पाटील ऑन हॅट्रिक बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. वेळेसंदर्भात थोडंसं आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल. थोडं सहकार्य करावं प्लीज. हॅट्रिक बॉल समोर सागर आहे. सेन्सिबल क्रिकेट. सागरला देखील माहिती आहे की आपल्या विकेट्स बॅक टू बॅक गेलेल्या आहेत. इथनं सिंगल डबलनं साग देखील रोटेट करावी लागेल आणि संदेशला पुन्हा साकिंग यांना आणलेला आहे. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 8 धावा. सेकंड ओव्हरचा के मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक. P1 P2 अशा आपल्याला षटकं पाहायला मिळत आहेत या 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये. 3 खेळाडू आता आपल्याला इनफिल्डच्या बाहेर सध्या तरी पाहायला मिळतील. प्रशांत आहेत स्क्वेअर लेगमध्ये. लॉंग ऑनला देखील आपण जग फिल्डर बघितला. पवनला थोडासा स्क्रीनच्या बाजूलाच येतो, थोडासा स्क्वेअर आहे. आणि मिड विकेटमध्ये एक फिल्डर सध्या तरी बालेकर आपल्याला योगेश पाहायला मिळतो. अजय संदेशसाठी बागपूरला जाऊन पंच केला. फटका चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झाली त्रिमूर्तीकडनं. जास्त नुकसान त्याचा होणार नाही. धाव एकच मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाते पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 9. सेकंड ओव्हरचा के मार्गस्थ असताना दुपारचं सेशन आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर ग्राउंड आहे. DD ग्राउंड आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट BC4 चॅम्पियन ट्रॉफी एन्जॉय आपण करत आहोत. अजय पाटील पुन्हा सज्ज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगला चेंडू. विकेट टू विकेट. सध्या तरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील देखील प्रतिम खेळाडू आहे. पोगावचा खेळाडू आहे. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं बघत असतो. मग आता थोडासा संघर्ष त्याचा देखील मोठा झालेला आहे. धावा त्याला देखील बनवाव्या लागतील. समोर चॅलेंज स्पोर्ट्स आहे. बॅटिंग ऑर्डर भरपूर डीप खोलमध्ये. त्या अनुषंगाने मॅक्झिमम 60-70 धावा खूप गरजेच्या आहेत. अजय हा देखील चांगला चेंडू आहे. विकेट इथनं कदाचित मिळू शकली असती. धावे इथनं घेण्याचा प्रयत्न जरूर होता. मग डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अंपायरला विचार करावा लागला असता. मग धावा इथनं मिळणार नाहीयेत. धाव ज्या आहेत आपण बघतो स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 9 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये सध्या तरी आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. बर्फानी बाबा संघ थोडासा बाकफुटला जरूर आहे. आता अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये मॅक्झिमम धावसंख्या बनवणं खूप गरजेचं असणार आहे.
BC फॉर फॉर्मॅट आपण या सीझन मध्ये बघतोय. सुरुवात झालेली आहे BC फॉर फॉर्मॅटला. थोडंसं उशिरा का होणार मग दमदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतो, कारण का अवकाळी पाऊस झाला त्या कारणानं बऱ्याचशा ठिकाणी ग्राउंड अवेलेबल किंवा रेडी नव्हते. मग फायनली हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट आहे. कुठल्या प्रकारचं बघतो आपण या स्पर्धेमध्ये मानधन जो आहे किंवा जी एंट्री फी जी असते आपण ज्याला म्हणतो ती मात्र घेतली गेली नाहीये. सर्व आमचे BC परिषदेचे मेंबर आहेत त्यांनी घेतलेली मेहनत. सध्या तरी अध्यक्ष म्हणून अमोल पाटील काम बघतायत. माजी अध्यक्ष अल्ताफजी बाली, सुभाषदादा ठाकरे, संजयभाई मात्रे, पांडुरंगजी धर्मा पाटील, दिनेशजी चौधरी, तसेच मॅगेलवनचे मंगेलाल पालीवाल यांच्या देखील माध्यमातून मोठा बिग इव्हेंट आपल्याला 28 डिसेंबरपासून पाहायला मिळेल. डे नाईट क्रिकेट शेड्यूल आहे तो देखील. त्याच्यानंतर बंटी शेळके असतील, विश्वासजी पाटील असतील, प्रमोदजी मात्रे, त्याच्यानंतर साहेब मेमन असतील, त्याच्यानंतर अमित जुबा बाई असतील, तसेच आमचे असरार अन्सारी, अमित उजमा, हे सगळे जे आमचे BC फोर्सचे जे आमचे मेंबर आहेत, सदस्य आहेत, यांची बरीचशी मेहनत आहे. ज्ञानेश्वर यावर मध्ये फटका सुंदर आहे. संदेश घेण्याचा धमाका आहे. चेंडू बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गोरसई गावच्या दिशेने शॉट खेळला होता. आय थिंक सिक्सर. संदेश नव्हता पहिल्या मॅच मध्ये मॉर्निंगच्या. जसं सांगितलं टीमच्या कॅप्टनने की कदाचित एक बदलाव होईल, चेंजेस होईल. तो चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला संदेश कडनं. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आणि या सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते 6 न पुढे. स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 15 रन्स इन बोर्ड. ज्ञानेश्वर शेळकेवरती थोडासा दबाव जरूर आला असेल. पहिला चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण. काय शॉट खेळले होते संदेश. क्लायमेट देखील सुंदर आहे. वारा अतिशय सुंदर या DD ग्राउंड वरती. तेवढी चांगली क्रिकेट टुर्नामेंट देखील आहे. नेक्स्ट बॉल खाली राहिला चेंडू, लगेचच कमबॅक. ज्ञानेश्वरचा आपल्याला कमबॅक लगेचच पाहायला मिळाला आणि यासाठी ज्ञानेश्वरला जाणलं जाते. अप्रतिम हा देखील खेळाडू आहे. तसेच श्रीमान संदेशजी पाटील कामतगर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कामतगरचे जे उद्योजक आहेत संदेशजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा फुल टॉस आहे. चांगला फटका होता डीप मध्ये. त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्यांची देखील. धाव एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बरोबर रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 16 धावा आहेत. 16 धावा 4 खेळाडू बाद. सध्या तरी आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रुटीन होते तेव्हा तेव्हा फिल्डिंग मध्ये चेंजेस करावा लागतो. आता सागर पाटील साकिंग यांना म्हणून पुन्हा एकदा फिल्डिंग जर आपण बघितली तर ऑन साइड पूर्णपणे पॅक आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन अशी फिल्डिंग. आणि आपण जर कव्हर रिजनला बघितलं तर सध्या तरी या पॉईंटच्या बरोबर बाहेर पवन आहे, पेट्रोलिंग करतोय. त्रिमूर्ती आपल्याला मिड ऑफला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल हवेचा चांगला चेंडू आहे. सुंदर गती, पुन्हा कमी. विकेट टू विकेट बॉलिंग. चांगली बॉलिंग होत असताना पहिलाच बॉलवरती सिक्सर आल्याच्या नंतर कमबॅक गरजेचा महत्वाचा होता. तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू आता तसं नाही. चांगली बॉलिंग साईड अँगलनं जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर बॉलिंग होतो तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता देखील सुंदर तो बॉलिंग करत असताना ज्ञानेश्वर षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. वेगवान चेंडू पूल करत होता मिसामिंग. प्रशांत जेलच्या खाली चूक नसेल. मस्सेक अजिबात नसणार आहे. सागरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट इथनं मिळते खेळाडू बाद.
सूरज पाटील नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. बाहुबली पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. साकिंग एनला पहिलाच बॉल. आल्या आक्रमणाला सुरुवात आपल्या स्टाईल मध्ये, आपल्या अंदाज मध्ये हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबलीच्या बॅटमधून पहिला सिक्सर. धमाकेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा असं सूरज पाटील तेव्हा तेव्हा तुम्हाला असेच काय शॉट पाहायला मिळतात. त्यानं सुरुवात केलेली सिक्सरनं. एकूण षटक बघतो आपण 30 झालेले कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ आणि 3 ओव्हरचा खेळीस डबल 2. 22 धावा 5 खेळाडू बाद. बर्फानी बाबा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत. संचा थोडासा वेळ कमी घ्या, आपण लगेच फिल्डिंग सेट करा. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीस एकूण 22 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. बर्फानी बाबा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोडासा बागपोटला जरूर आहे. 5 त्यांच्या विकेट गेलेल्या आहेत. मात्र हे 2 खेळाडू जर शेवटपर्यंत खेळले तर एक चांगली धावसंख्या तुम्हाला स्कोर बोर्ड वरती नक्कीच जरूर पाहायला मिळेल. यामध्ये देखील शंका अजिबात नाही. पवन बॉलिंग मार्क वरती योगेश बालेकर आहेत, माफ करा. योगेश आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. चौथ्या ओव्हरमध्ये 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण स्कोर वरती धावा आहेत 22. 5 खेळाडू बाद 22 धावा आहेत. पहिला चेंडू खेळत असताना सूरजनं त्याच्या अंदाजानं सुरुवात केलेली आहे. संदेश देखील बॅटमधून 2 सिक्सर ऑलरेडी आलेले आहेत. दोघेही फलंदाज अप्रतिम खेळाडू आहेत. कमी चेंडूंमध्ये जास्त धावा बनवणं आणि चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा बनवणं. यावेळेचा हा फटका देखील सुंदर आहे. कडक शॉट साइड स्क्रीनच्या दिशेनं बेधडक सिक्सर. सान रन डिलिव्हर जागेवर ना खडे खडे शॉट खेळले. काय टायमिंग आहे, काय ताकद आहे. मी मागाशीच उल्लेख केला, जेव्हा संदेशाला तेव्हाच उल्लेख केला होता की चांगला स्ट्राईक रेटनं खेळणं संदेश किनेची ओळख आहे. आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये आग उगत असताना त्याच्या बॅटमधून 30चा सिक्सर आणि या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं फ्लाय होते. 28 धावा. संदेश पुन्हा साकिंग एंडला ऑन साईडला खेळायचं होतं. टायमिंग आता एवढं सुंदर होत नाहीये. धाव एक जरूर मिळते. अंपायरचा लेग बाय सेशन आपल्यापर्यंत आला. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 29. 29 धावा. चौथ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 खेळाडू जरी बाद झाले असतील, मी मगाशी सांगितलं हा भिवंडीचा सिटी क्रिकेटचा थरार आहे. BC4चा फॉर्मॅट आहे. इथे शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने ही देखील सीझन जबरदस्त तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल. प्रत्येक टीम मध्ये एक टॅलेंटेड खेळाडू किंवा चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा हा प्रत्येकी टीम घेऊन आता नक्कीच उतरला मैदानाच्या आतमध्ये. फटका सुंदर, अतिशय सुंदर आहे. लांबच लांब बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका आहे. सिक्सरच तुम्हाला पाहायला मिळतील. सिक्सरांसाठीच तर या दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं. ते सिक्सर तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळतात. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या वेगाने आता मात्र फ्लाय होते. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 35 या आकड्यावरती. बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सिक्सर बाहुबलीच्या बॅटमधून. खारबावचा बाहुबली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बर्फानी बाबा टीमचं नेतृत्व करतोय आणि काय जिम्मेदारी घेतलेली आहे, जबाबदारी घेतलेली आहे संदेश खेनेनं. आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील बाहुबलीनं. भिवंडी क्रिकेटचा हा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेटनं बालेकरला चेंडू टाकायचा कुठे, हा मोठा प्रश्न चिन्ह. हा देखील चेंडू तिकडे जाणावा लागणार आहे. आता आक्रमक शॉट बाहुबलीने केलेल्या आक्रमणाला सुरुवात. वन मो विकेट. अजून एक सिक्सर.
41 धावा धावपलकावरती. बाहुबली हातामध्ये चेंडू देखील घेण्यात, त्याला माहिती का आता हातामध्ये चेंडू घेऊन जमणार नाही. आता आपल्याकडे बॅट दिलेली आहे, चेंडू कसाही असो त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवायचे. ती ताकद, ती धमक या खेळाडूमध्ये. म्हणून तर काय अभिवंडीचा बाहुबली. राऊंड विकेट. यावेळेचा आताचा चेंडू जरूर चांगला होता, जरूर चांगला होता. एक वेगळा फट्ट्या खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटील न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता झाला नव्हता. पुन्हा कमबॅक केला. बालेकर देखील सांगतोय जर तू चांगली बॅटिंग करू शकतो तर मी देखील चांगली बॉलिंग करून तुला थांबवू शकतो. दोघांमध्ये सध्या तरी लढत पाहायला मिळते. पुढचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आहे, चांगली फिल्डिंग थर्ड मॅन मध्ये. धावेकीतनं सिंगल अजून मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे षटक संपलेत. एकूण बघतो आपण इथनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बर्फानी बाबा संघ मी मगाशी सांगितलं थोडासा बाकफुटला सुरुवातीला होता, आता ऑल इज वेल आहे. आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 42 धावा, 5 खेळाडू बाद, छोटासा डिन्स ब्रेक. आम्ही लगेच येतो तुमच्यासोबत जोडले जातोय, आपण कुठे जाऊ नका. 5 ऐकत राहा. BC4 चॅम्पियन ट्रॉफी 2023 ही क्रिकेट टुर्नामेंट. छोटासा ब्रेक, डिन्स ब्रेक आहे. पवन खेने बॉलिंग मार्कमध्ये आलेले आहेत. साकिंग यांना सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळेल. रन सेट स्कोर बरोबर एकूण 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 42. पहिली सेमीफायनल चॅलेंज स्पोर्ट्स आणि बर्फानी बाबा या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस आणि बदल सध्या तरी एवन पवन केने करत असताना साकिंग यांना बाहुबली सज्ज. पहिला बॉल पवनचा कमी गतीने हाताळलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे नाहीये. पवन केने सध्या तरी विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना संधी दिली जात नाहीये. थोडासा कमी गतीने चेंडू हाताळला, त्याचा फायदा जरूर झालेला आहे. पवन केनेचा पहिला चेंडू आला डॉट. सूरज कशा पद्धतीने आता या मॅच मध्ये किंवा इथनं कशी बॅटिंग करेल ते देखील बघणं तेवढंच गरजेचं. नेक्स्ट बॉल पवन. व्हाईट यॉर्कर सक्सेस आहे हा देखील सुंदर चेंडू. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना काय सुंदर बॉलिंग केलेली आहे. पहिले 2 चेंडू पवन केनेचे जरूर आहेत. मात्र समोर बाहुबली कसा आक्रमण करेल किंवा कशा पद्धतीने पुन्हा कमबॅक करेल ते देखील बघणं तेवढंच गरजेचं. नेक्स्ट बॉल पवन केनेचा. सूरजसाठी पुन्हा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कमी गती जी आहे ती वारंवार आपल्याला कमी पाहायला मिळते. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. धावीतनं एक सिंगल स्मेल, ती देखील एक्स्ट्रा. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. स्कोर विरोधी रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 43. पहिले 2 चेंडू त्याच्यानंतर तिसरा देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला. पवन सध्या तरी विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना दोन्ही गोरसीचे खेळाडू आता आमने सामने आहेत. ही चुरस आपल्याला चांगलीच पाहायला मिळेल. ही कॉन्टॅस्ट आपल्याला चांगली पाहायला मिळेल. ग्रामीणच्या माध्यमातून एकत्र खेळत असतात. आता एकमेकाच्या अगेन्स्ट खेळायचा संदेश केने साकिंग यांना पवन केनेच्या अगेन्स्ट.
खेळण्यासाठी सज्ज. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर वरती रन सेट 43. 5 खेळाडू बाद. लेग स्टिकच्या बाहेर आहे की चेंडूला मागचा संपर्क झालाय. परतावा लागेल इथं संदेशला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना खेळाडू बाद. पवन गिरीच्या माध्यमातून त्याची विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग आपण बघितली. आणि आता बघतो आपण सूरज देखील मोठा संघर्ष दावा बनवण्यासाठी करतोय. चेंडूला बाटचा त्याचा बरोबर संपर्क होत नाहीये. भालेकरनं जरूर जास्त काय दावा खर्च केला. त्याच्यानंतर पवन गिरीचा वापसी करणारा षटक चॅलेंज स्पोर्ट्ससाठी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. रन्स देखून स्कोरबोर्ड वरती 44. फटका सुंदर आहे. रणबंदी जास्त उशीर नसणार आहे. बाहुबली मैदानात मध्ये भिवंडीचा आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सिक्सर आहे. विवेक शेलार आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम खेळाडू खालिंगावचे. चॅलेंज स्पोर्ट्सला त्यांच्या देखील माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण पुन्हा एकदा मॅच ऑन करतोय. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोरवरती धावा आहेत बरोबर 50 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हरमध्ये 50 बनवलेले आहेत. आणि अजून बघतो आपण एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. ज्ञानेश्वर पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. माफ करा, ज्ञानेश्वर शेळके, क्षमा असो. ज्ञानेश्वर शेळके बॉलिंग मार्क वरती. लेफ्टी बॅटर मोनिश साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतील. काय सूरजने बॅटिंग केलेली आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. बरोबर 10ची सरासरी आहे. शेळके अंतिम षटक घेऊन तयार. काय फटका आहे मोनिश पाटीलचा देखील. दमखम मैदानाच्या आतमध्ये. आज चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू त्यांना टाटा बाय बाय करत स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. काय फटका होता. काय टायमिंग होता या शॉट मध्ये. अप्रतिम क्रिकेट. दिनेश शेट्टीने संघ जबरदस्त उतरवलाय या सीझन मध्ये. संघाची धावसंख्या 54 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर आहे आणि विकेट मिळवून देणारा चेंडू आहे. दांडी गोल होती मोनिश पाटीलची. फलंदाज बाद. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन बघा तुम्ही. शेळकेचा सेलिब्रेशन जबरदस्त होता आणि महत्वाची विकेट.
चला बॅटर आपण लगेचच पाठवून द्या. दीपक दादा मडवी. संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण 54 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला मोनिश पाटीलना. दांडी गुल करत असताना अजून एक खारभाऊचा खेळाडू अक्षय पाटील एंटर झाला मैदानात. दोन्ही खारभाऊचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. रनचे एकूण स्कोर वरती 54. 7 खेळाडू बाद, 54 धावा. बर्फानी बाबा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टॉस सचिन भुईरनं जिंकला होता. चॅलेंज टीमच्या कॅप्टनना त्यांनी सांगितलं की आम्ही अगोदर बॉलिंग करणार आहोत आणि आता ज्ञानेश्वर शेळके या अंतिम षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पुढील चेंडू घेऊन तयार. सुंदर चेंडू वताचा यावेळेस बघतो आपण येत असताना डॉट बॉल. सूरज पाटीलला स्ट्राईक जरूर नाहीये, अक्षयकडे स्ट्राईक होती. अक्षयनं पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे आलेली डॉट बॉल. चांगली वापसी ज्ञानेश्वरची. अजून एक सुंदर चेंडू, हा देखील डॉट. काय खंबाक केलाय, काय खंबाक केला मैदानात मध्ये. जबरदस्त खंबाक करत असताना ज्ञानेश्वर. बॅक टू बॅक डॉट चेंडू. पहिल्या बॉल वरती बाउंड्री जरूर आली, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आणि सध्या तरी पुन्हा एकदा कमबॅक आपण जरूर म्हणू चॅलेंज स्पोर्ट्सचा. पुन्हा गती कमी केली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 4था चेंडू डॉट आलेला आहे. काय बॉलिंग होतीये, अप्रतिम बॉलिंग करत असताना. कदाचित सिंगल सॅक्युरेटेड हो झाली असती, बाहुबली होता साकी बघतो आपण समोरच्या दिशेने उभा, मात्र त्याला तिकडेच थांबावं लागणार आहे. तिकडेच त्याला थांबावं लागणार आहे. आणि धाव घेत असताना विकेट देखील मिळते आणि पूर्ण षटक संपलं, मात्र स्ट्राईक बाहुबलीला मिळालीच नाहीये. आणि इथनं बघतो आपण पहिल्या बॉलवरती बाउंड्री, त्याच्यानंतर त्या 5 बॉलवरती एकही धाव नाहीये. षटक संपलेत बघतो आपण 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 54 धावा. 55चं टार्गेट आहे या मॅच मध्ये आज सामना जिंकण्यासाठी. चला या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना लगेचच रिपोर्ट करायचा आहे. पॉइंटर स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि धने स्पोर्ट्स कुक्सचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. जशी मॅच सुरुवात पुन्हा एकदा आमच्या सोबत असेल कॉमेंटर बॉक्स मध्ये कोणालची दाते सर. आम्ही तदवर पुन्हा जातोय इथून थेट टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 फ्री टुर्नामेंटमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट सेमी फायनल असेल पायनियर स्पोर्ट्स आणि धने स्पोर्ट्स कुक्से. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय, परंतु या अगोदर 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
बर्फानी बाबा टीमघरच्या विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीला. लक्ष चांगलं सेट केलंय. 22ला 5 अशी परिस्थिती असताना चांगली फलंदाजी केली सर्वच फलंदाजांनी. थँक्यू सो मच कुणालजी. आपण टॉस करतोय. आमचे 70-70चे ऑनर तारीफभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोठमोठे मेगा इव्हेंट आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळतात. आणि ते टॉस करतात. कोणाची कॉलिंग आहे? कॉलिंग कोण करतोय? कुमारची कॉलिंग आहे. येस, काटा असा कौले छापा आलेला आहे. थँक्यू सो मच तारीफभाई. टॉससाठी आपण आलेलात. सेमीफायनल मॅच आहे. टॉस महत्त्वाचा होता. हाँ, टॉस बहुत इम्पोर्टेंट था. टॉस जीत के फील्डिंग करूंगा. कैसा लग रहा है? मेगा इवेंट आप खेल रहे हो और फ्री एंट्री भी है, इसके बारे में पहले तो क्या बताओगे? BC4 कमेटी बहुत अच्छी कमेटी है. जो फॉर्मेट उन्होंने बनाया बहुत अच्छा है और फ्री टूर्नामेंट रखे हैं, ये तो बहुत ही अच्छा है. जो स्कॉट है वही है इस मैच में या उसमें कोई चेंजेस? है. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. कुमार, टॉस महत्वाचा होता. हो. जिंकला असता टॉस तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आतापर्यंत बघतो आपण धनेश संघ जो खेळला आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस म्हणा किंवा जो संघ खेळला आहे त्यांच्याकडनं तू सॅटिस्फाईड आहेस की अजून त्यांच्याकडनं अजून काही त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे किंवा कुठे काही गोष्टी कमी पडतायत असं तुला वाटतं ॲज अ टीम कॅप्टन म्हणून? नाही, असं काही नाही. जे प्लेयर आहेत तेच खेळणार आहेत. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. टॉस झालेला आहे. पॉइंटरच्या कॅप्टनने प्रथम टॉस जिंकून त्यांनी घेतलेले आहे फिल्डिंग. सेकंड सेमीफायनल धनेश एलेवन बॅटिंग करणार आहे या सेकंड सेमीफायनल मॅच मध्ये. आपण अजिबात वेळ न करता आपण जाऊया, ऐकूया IPL वाईज आमचे समालोचक मित्र कुणालजी दाते सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल भोईर. लक्ष या मॅच मध्ये 55 धावांचं 55 टू विन. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी पहिली स्पर्धा भिवंडीतली सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधली. यानंतर देखील याच ग्राउंडवर 28, 29 आणि 30 ला मॅगी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मांगीलाल पालीवाल यांच्या माध्यमातून मॅगी ट्रॉफी 28, 29 आणि 30 डिसेंबर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. 28, 29 आणि 30 ला सिटी क्रिकेटमधले संघ आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर BC4 कमिटीशी संपर्क साधू शकता मॅगी ट्रॉफीसाठी. तर सामन्याला सुरुवात होईल. सेकंड इनिंग. लक्ष आहे 55 धावांचं. सलामीवीर स्ट्रायकिंग एंडला सचिन आणि प्रशांत पाटील. मनोज घाटाळ लास्ट मॅच हिरो. 3 विकेट घेतल्या होत्या मनोजने यापूर्वीच्या सामन्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल विकेट मिळू शकते. बॅटची वरची कडा. मनोज घाटाळने फॉलो थ्रू मध्ये जाऊन एक चांगला झेल संपन्न केला आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट प्राप्त केली आहे. सचिन भोईर गोल्डन डकचा शिकार. दोन्ही इनिंग मध्ये एक साम्य पाहायला मिळतंय. दोन्ही इनिंग मध्ये पहिल्या बॉलवर विकेट गमावली आहे. मग चॅलेंज स्पोर्ट्सने आणि बर्फानी बाबा टेमघरने. बर्फानी बाबा टेमघर कठीण परिस्थितीतून वर आलेला संघ आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय आणि बर्फानी बाबा टेमघर सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. चॅलेंज स्पोर्ट्सच्या समोर कडवं आव्हान ते नक्की पेश करतील या मॅच मध्ये, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तर पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का. 0 आउट. गोल्डन डकचा शिकार सचिन. नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश बजागे. 6 ओव्हरच्या मॅचेस सिटी फॉर्मॅटमध्ये असाच क्रिकेटचा खेळ तुम्ही अनुभवता. एक वेगळा फॉर्मॅट असतो सिटी क्रिकेट म्हटल्यानंतर भिवंडीचं. प्राकर्षाने सर्वच खेळाडू त्यात इन्व्हॉल्ड असतात. संघमालक इन्व्हॉल्ड असतात. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. थोडासा खाली राहिला बॉल, त्याच्यामुळे वेगाने गेलेला नाहीये बॉल. सिंगल मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 1 खातं उघडलंय. मागच्या मॅचमध्ये मनोजने चांगली गोलंदाजी केली. याही मॅचमध्ये सुरुवात पहिल्या बॉलवर विकेटने केली आहे. प्रतिम असं आयोजन संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून BC4 च्या माध्यमातून अमोलजी पाटील चेअरमॅन,
एक्स चेअरमॅन अल्ताफजी बाली, सुभाषजी ठाकरे, संजयभाई म्हात्रे, पांडुरंग धर्मा पाटील, दिनेशजी चौधरी, श्री मॅगी, मांगीलाल पालीवाल, बंटी शेळके, विश्वास पाटील कुकसे. पायावर लागलाय, पंचाकडे अपील आणि इथे अपील उचलून धरली आहे. आणखीन एक धक्का इथे दिला जातोय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. मनोज घाटाळे मागच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि या मॅचच्या सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 2 विकेट घेतल्यात. आउट होणारा फलंदाज आहे प्रशांत. दोन्हीही सलामीवीर गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत. सचिन भोईर कॉट आउट झाला 0वर, त्याच्यानंतर प्रशांत LBW आउट झालाय 0वर. दोघांची शिकार केली आहे मनोज घाटाळेने. विश्वास पाटील कोकसे, प्रमोद म्हात्रे, शोएब मेमन, अमिदुजमाभाई, असरार अन्सारी या सर्वांनी मिळून या वर्षीची ही BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी तुमच्या भेटीला आणली आहे. पहिली स्पर्धा भिवंडी मधली सिटी क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि यानंतर अनेक स्पर्धा आता होणार आहेत. त्याच्यामध्ये येणाऱ्या 28, 29 आणि 30 ला याच DD स्पोर्ट्स भिनार ग्राउंडवर मॅगी ट्रॉफीचं आयोजन मांगीलाल पालीवाल यांच्या वतीने करण्यात आलंय. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. मनोज घाटाळ पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के. नवीन फलंदाज प्रितेश पाटील. प्रितेश पाटील मॅन फ्रॉम दापोडे. चॅलेंज स्पोर्ट्स या संघाची अवस्था सध्या तरी मी म्हणेन ठीक नाहीये. अगदी तसा स्कोर कार्ड पहिल्या इनिंग मध्ये देखील होता टीम बर्फानी बाबाचा. यावेळेला आल्या आल्या प्रितेशने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आर्मची ताकद झोकत असताना अगदी लॉन टेनिसवर सध्या तो खेळतोय असं वाटलं, कारण त्याच्या बॅट मधून जो षटकार निघाला असं वाटलंच नाही की त्याच्या हातात बॅट आहे. असं वाटत होतं की त्याच्या हातात फेडररने दिलेली रॅकेट आहे. बॉल सीमा पार, येतोय षटकार. रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच असे एक नामांकित खेळाडू आहेत. ते नेहमीच लॉन टेनिसवर असे 4 आर्मचा वापर करत असताना तिथे त्यांचं कौशल्य दाखवतात. इथे क्रिकेटमध्ये प्रितेशने आल्याल्या षटकार दाखवलाय. दडपण कमी केलंय टीमवरचं. टीमची धावसंख्या 7. मनोज बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट रन आउटची संधी. डायरेक्ट हिट क्रुशियल असतो अशा परिस्थितीमध्ये आणि ते एक चिकी सिंगल. अगदी दुपारी केलेली धावांची चोरी 2:07 एक धाव इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. परंतु याचा रिपोर्ट तुम्ही लिहू शकत नाही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये. बोलत यार. पुढचा बॉल. ओहो, जास्त शफल झालाय बॅटर आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल स्क्वेअर लेगला मारायचा होता. बीट झालाय. ओव्हरची समाप्ती होते. मी कौतुक करेन मनोजचं देखील, कारण त्याने 2 विकेट घेतल्या. षटकार मारला प्रितेशने. पहिलं षटक चांगलं राहिलं दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद. चॅलेंज स्पोर्ट्सची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 8. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा, 2 फलंदाज बाद. चॅलेंज स्पोर्ट्स BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. कोण होईल आज चॅम्पियन हे तुम्हाला समजेल अगदी थोड्याच वेळामध्ये. सेकंड सेमीफायनलचा टॉस झालाय. पायनियर स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. पायनियरने इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 7-2 अशी परिस्थिती होती टीम बर्फानी बाबा टेमगरची आणि दुसऱ्या डावामध्ये चॅलेंज स्पोर्ट्सची परिस्थिती आहे 8-2. या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सुरू आहे. ज्या ट्रॉफी तुम्हाला सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर अशफाकजी पनवेलकर तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबर समोर तुम्हाला त्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. अल्ताफजी बाली एक्स चेअरमॅन आहेत. तिथे सुभाष ठाकरे आहेत. तारीफ सय्यद तिथे उपस्थित आहेत 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक आणि अमोलजी पाटील जे सध्या चेअरमॅन आहेत BC4 चे. तमाम मंडळींनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले. कोण जिंकेल BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी थोड्याच वेळात तुम्हाला समजेल आज संध्याकाळी. त्याच्यापूर्वी मात्र संघर्ष करावा लागेल.
आणि तो संघर्ष कडा असेल या डीडी स्पोर्ट्स ग्राउंडवर. शॉर्ट बॉल होता परंतु चूक केली. ते फलंदाजाने पहिलेच मन बनवलं होतं की मागे खेळायचं आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि प्री डिटरमाइंड स्ट्रोक तुम्ही प्रत्येक वेळेला मारू शकत नाही हे ते दिसलं. कारण ज्या वेळेला बॉल निसटला त्यावेळेला जे खाली प्रेक्षक बसले त्यांच्या तोंडातून आपसूक आवाज निघाला, अरे बापरे. पुढे टाकलाय, बोलर बॅक ड्राईव्ह सरळ मारलाय, खोदून काढलाय, साईड स्क्रीनला खराब फिल्डिंग, बॉल सीमा पार, येतोय तिथे चौकार. क्षेत्ररक्षक होता मोनिशला हुलकावणी दिली या बॉलने आणि चौकार वसूल केलाय प्रितेश पाटीलने. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावा. प्रितेश सध्या चांगली फलंदाजी करत असताना दापोडे गावचा खेळाडू चॅलेंज स्पोर्ट्स मध्ये तेवढंच योगदान सातत्याने दिलंय. खेळले जायचे तर प्रेक्षकांना आवडतात हे फटके. फॉलिंग स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, पल्लू, स्कूप, चर्चा होते या फटक्यांची. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, बॉलला मागे पाठवलंय फाईन लेगच्या वरतून. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. सरळ षटकार, 6 धावा. ज्या गोष्टींचा आता जे फटके मी बोलतोय ते फटके मारायला सुरुवात केली आहे. स्विच हिट मारला, फॉलिंग स्वीप मारलाय. ते षटकार इथे दिलाय. त्या जाळीमध्ये जाऊनच बॉल लागलाय. टेलिकास्ट मध्ये देखील चेक झालाय. 6 धावा मिळतील या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. स्टेप आउट करून इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट अँड फ्युरियस, बॉल सीमा पार, षटकार. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. पहिले 2 फलंदाज शून्यावर बाद झाले. प्रितेश मैदानामध्ये आला आणि प्रितेशने पाहिलं की 2 फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर जबाबदारी घ्यावी लागेल. तो अक्षरशः बरसलाय. अगदी फेरारीचं इंजिन लावले असं वाटतंय ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली आहे. आक्रमक सलग 3 षटकार मारलेत. आणि पुन्हा एकदा स्विच हिट. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. प्रितेश पाटीलने हा सामना ऑलमोस्ट खुला केलाय. दर्शनसाठी आजचा दिवस विसरावा लागेल त्याला असं वाटतंय. कारण त्याच्या विरुद्ध सलग 4 षटकार, 1 चौकार, 28 धावांचं हे षटक. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, सर्व फटके मारलेत प्रितेश पाटील उर्फ चिंटूने. अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 2 स्विच हिट, 1 फॉलिंग स्वीप, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सर्व फटके त्याने दाखवलेत या इनिंग मध्ये. ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड 4 आर्मचा वापर करत असताना तो मारलेला षटकार. या सर्व गोष्टी हायलाइट्स राहिल्यात त्याच्या बॅटिंगच्या. धावा झाल्यात आता 36. कपिल केने आता गोलंदाजीसाठी. दबाव पूर्णपणे बर्फानी बाबा टेमघर, दिनेश चौधरी फॅम टीम. दुसऱ्या बाजूला चॅलेंज स्पोर्ट्स. चॅलेंज स्पोर्ट्स विलासार पाटील, त्याचबरोबर ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांचा हा संघ जो सध्या मैदानामध्ये खेळतोय. चॅलेंज स्पोर्ट्स हा सामना जिंकला तर थेट प्रवेश होईल फायनल मध्ये, ग्रँड फिनाले मध्ये BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर छान वळवलाय, बीट केलं फलंदाजाला सरळ विकेट कीपरच्या हातात. कपिल केने
त्याच्याकडे अनुभव आहे. कपिल चांगला क्रिकेटर आहे, चांगला क्रिकेट खेळत आलाय. टप्पा अचूक त्याचा असतो आणि बॉलला चांगला कट करतो. विशेष म्हणजे जास्त रनअप मोठा नसतो. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, विकेट किपरने सोडला आणि लगेच प्रितेशला स्ट्राईक मिळाली आहे. या धावा रोकाव्या लागतील. बायचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन. रमीज रईस मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि शानू कुरेशी स्ट्रायकिंग एंडला अंपायरिंग करत असताना बॅटर एंडला. राऊंड विकेट आणि बरोबर मिड ऑफ 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये प्रितेशने बॉलला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा बोलत यार. राऊंड विकेट प्रितेशसाठी. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. फॉलिंग स्वीप. हा एक फटका त्याने सजवला, त्याच्यावर धावा आल्यात, परंतु 2 वेळेला प्रयत्न केला. एक वेळेला यश, एक वेळेला अपयश. 3 वेळा केलाय, त्याच्यामध्ये 2 वेळेला अपयश आलंय. लेग बायचा इशारा इथे येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 44. 11 करायचेत. फुल टॉस पुढे आलाय, फेकून दिलाय बॉलला. बदल आली त्याचा वापर आणि इथे बरोबर सीमा पार. येतोय षटकार. भावेश बजागे वाजवलं या बॉलला. सरळ सीमा पार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50. 19 बॉल मध्ये आता धावा करायच्यात फक्त 5. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स 50 धावा करायच्यात 18 बॉल मध्ये फक्त 5. नेक्स्ट मॅच धनेश स्पोर्ट्स कुकसे वर्सेस पायनियर स्पोर्ट्स भिवंडी इन ॲक्शन. दोन्ही टीम असतील. पांडुरंग धर्मा पाटील प्रसिद्ध उद्योगपती या भिवंडीचे आणि त्यांच्या विरोधात एक्स चेअरमॅन ऑफ BC4 कमिटी अल्ताफ बाली यांचा संघ पायनियर स्पोर्ट्स इन ॲक्शन. मागच्या मॅचमध्ये 2 धावांची पेनल्टी पायनियर स्पोर्ट्सला स्वतः अल्ताफ बाली यांनी दिली. ज्यावेळेला मी स्टेजवर होतो. डिसिप्लिन काय असतं ते अल्ताफ बाली यांनी दाखवलंय या भिवंडी टेनिस क्रिकेट जगताला. 12th मॅन त्यांचा योग्य ड्रेसमध्ये नव्हता. त्याने सांगितलं 2 धावांची पेनल्टी द्या आणि बॉल डिलिव्हर्ड झालेला नव्हता तरी देखील ते ठाम होते की माझ्या टीमला 2 धावांची पेनल्टी दिली पाहिजे. हे डिसिप्लिन आणलंय त्यांनी क्रिकेटमध्ये. ओव्हर द विकेट. हा बॉल आतमध्ये आलाय, टॅप केलाय, मागे चाललाय बॉल. तोपर्यंत 1 धाव मिळते. आता 4 धावांची आवश्यकता चॅलेंज स्पोर्ट्सला मॅच जिंकण्यासाठी. 51 धावा झाल्यात. सेकंड सेमीफायनल होईल धनेश 11 कुकसे धनेश स्पोर्ट्स वर्सेस पायनियर स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान. तोही सामना तेवढाच रंगतदार होईल. त्याचं कारण आहे पायनियर स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. धनेशला बॅटिंग करायची आहे पहिले. चांगलं क्रिकेट खेळायला पाहिजे कारण पहिली स्पर्धा होते. पहिल्या स्पर्धेमध्ये छाप सोडावी लागेल पायनियरला. चांगला बॉल यॉर्कर होता. लेग स्टंपचा वेध घेणारा फलंदाज बाद होतोय. विकेट प्राप्त केली आहे. भावेश बजागे आउट आणि हा गोलंदाज मनोज घाटाळच्या खात्यात 3रं यश. नवीन फलंदाज अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी. आणखीन चॅलेंज स्पोर्ट्सच्या टीमच्या दरम्यान महत्वाचा खेळाडू. भावेश बजागे आउट झालाय.
त्याचं स्वागत चांगलं केलंय त्याच्या टीमने. त्रेचाळीस केलेत प्रितेशने. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो आहे. ऑन साइडला हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव मिळेल. प्रितेशला अर्धशतकासाठी 7 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 1 धाव प्रितेशला इथून काढावी लागेल, त्याला 1 काढावी लागेल आणि शेवटच्या बॉलला षटकार मारला तर होऊ शकतात. परंतु बोलतात ना, प्लेइंग फॉर द साइड नॉट फॉर सेल्फ. माणसाने खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. स्वार्थासाठी क्रिकेट खेळू नये, टीम साठी क्रिकेट खेळावं. बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये अजून भरपूर, परंतु धावा करायच्या 3. सामना जिंकण्यासाठी आणि प्रितेशला अर्धशतकासाठी धावा करायच्या आहेत 7. 43 वर तो खेळतोय. पुढचा बॉल मनोज खाटाळ हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन, 2 धावांची आवश्यकता. आता अजय त्याच्या स्टाईल मध्ये फिनिश करेल की अजय प्रितेशला स्ट्रायकिंग एंडला आणेल हे पाहायचंय. स्माइल अनेकांच्या चेहऱ्यावर. ऑलमोस्ट प्रत्येकाला माहिती आहे सिंगल साठी अजय कदाचित इथून जाऊ शकतो. तोच प्रयत्न असेल. 2 धावा, 6 रन करायचे 50ला प्रितेशला. हलक्या हाताने ढकललाय. स्कोर लेवल आता 6 धावा करायच्या प्रितेशला अर्धशतकासाठी. तो पोहोचलाय 44 वर. सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल एका धावेची आवश्यकता. प्रितेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर मनोज घाटाळ. 3 विकेट आतापर्यंत मनोजने घेतल्यात. फर्स्ट ओव्हर मध्ये 2, या ओव्हर मध्ये 1. प्रितेशसाठी हा बॉल. बॅटची कडा घेतली आहे आणि अखेर 1 धाव पूर्ण करत असताना सामना इथे संपला. आणि चॅलेंज स्पोर्ट्स हा संघ BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या फायनल मध्ये दाखल. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स. ऍडव्होकेट मयुरेश विलासर पाटील आणि विलासर पाटील फॅम टीम. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स असंघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. वेल प्लेड बॉयज. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅच समरी जर आपण पाहिली तर बर्फानी बाबा, अजय पाटील 1 ओव्हर 2 रन 2 विकेट. मनोजने 3 विकेट घेतल्या दुसऱ्या इनिंग मध्ये, परंतु 2-2 विकेट घेणारे अनेक गोलंदाज आहेत. अजय आहे, रितेश आहे, पवन केने 1 विकेट आणि ज्ञानेश्वरच्या 2 विकेट. आणि सेकंड इनिंग मध्ये प्रितेशने धावा केलेल्या आहेत बॅटिंग करत असताना. 45-12 चेंडू मध्ये तर प्रितेश पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 6 षटकार 1 चौकार. प्रितेश पाटील ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर प्रितेश पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तारिफ सय्यद यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय. 70-70 स्पोर्ट्स प्रवर्तक आहेत. अभिनंदन प्रितेश. अफलातून बॅटिंग. पहिल्या 2 विकेट नंतर अक्षरशः बरसला आणि चॅलेंज स्पोर्ट्सला आता तो फायनल मध्ये घेऊन गेलाय. हॅडलक बर्फानी बाबा, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. बेटर लक नेक्स्ट टाइम. असंच चांगलं क्रिकेट खेळत राहा. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
28, 29 आणि 30 ला याच ग्राउंडवर मॅगी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मांगीलाल पालीवाल साहेब यांच्या वतीने मॅगी ट्रॉफी याच ग्राउंडवर रंगेल 28, 29 आणि 30 डिसेंबर डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये. चला तर हा सामना संपलाय. सेकंड सेमीफायनलला सुरुवात करतोय आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचला जशी सुरुवात होईल या आपण समालोचन कक्षात ऐकूया राहुल भोईर सर यांचा आवाज. धन्यवाद.